काही क्षण थांबा आणि स्वतःलाच एक प्रश्न विचारा. ज्या भूमीवरून कोल्हापूरच्या इतिहासाची सुरुवात झाली, ज्या मातीने या शहराला ओळख दिली, ज्या ठिकाणी प्राचीन कोल्हापूरची पहिली पायाभरणी झाली, ते ठिकाण आज कसं दिसायला हवं? स्वच्छ, सुंदर आणि अभिमान वाटावा असं, की अस्वच्छतेच्या डागांनी विद्रूप झालेलं? नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय प्रसार माध्यम. आज आपण ब्रह्मपुरीचा इतिहास पाहणार आहोत. ही फक्त एक टेकडी नाहीये, तर प्राचीन कोल्हापूरच्या इतिहासाची सुरुवात आहे. कोल्हापूरचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर ब्रह्मपुरी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पंचगंगा नदीकाठी वसलेली ब्रह्मपुरी टेकडी आजच्या कोल्हापूरच्या उगमाची साक्ष देते. साधारण 2 ते 2.5 हजार वर्षापूर्वी येथे लोकवस्ती सुरू झाली होती. बारमाही पाणी, सुपीक जमीन आणि सुरक्षित उंच जागा यामुळं प्राचीन काळातील लोकांनी ही जागा आपलं घर म्हणून निवडलं. आज आपण ज्या कोल्हापूरचा अभिमान बाळगतो, त्या शहराची पहिली पायाभरणी याच ब्रह्मपुरीत झाली. इतिहासकारांच्या मते ब्रह्मपुरी हे कोल्हापूरमधील सर्वात जुने वसाहतीचे केंद्र. सातवाहन काळात येथे व्यापार आणि संस्कृती दोन्ही भरभराटीला होते. इतकेच नव्हे तर या भागाचे रोमन साम्राज्याशीही व्यापारी संबंध होते. उत्खननात सापडलेले अवशेष आजही त्या वैभवाची साक्ष देतात. काळ बदलला, राजवटी बदलल्या, पण ब्रह्मपुरीचा इतिहास आजही या मातीत जिवंत आहे. येथे हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन संस्कृतीचे ठसे दिसतात. त्यामुळे ब्रह्मपुरी ही केवळ ऐतिहासिक जागा नाही, तर सामाजिक एकतेचं प्रतीकही आहे. पण आता आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. जी जागा कोल्हापूरच्या उगमाचे स्थान म्हणून ओळखली जाते, ती आपण कशी ठेवायला हवी? जर हा वारसा येणाऱ्या पिढ्यांसाठी जिवंत ठेवायचा असेल, जर हा जागा कायम सर्वांच्या स्मरणात राहावी असं वाटत असेल, तर तिची जपणूक करणं किती महत्त्वाचं आहे हे आपण आजच समजून घ्यायला हवं. यासाठी फक्त प्रशासन किंवा अपेक्षा ठेवून चालणार नाही. आपणच स्वतःवर काही मर्यादा आणि बंधनं घालायला हवीत. आपल्या सवयी बदलायला हव्यात. आज अनेक ऐतिहासिक ठिकाणांप्रमाणे ब्रह्मपुरी परिसरातही पान, गुटखा खाऊन थुंकण्याचे जे काही प्रकार दिसतात, भिंतींवर, रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी पडलेले लाल डाग केवळ घाण नाहीत, ते आपल्या निष्काळजीपणाचे प्रतीक आहे. थुंकणे ही फक्त वाईट सवय नाही, तर यामुळे अनेक आजारही पसरू शकतात. क्षयरोग, फ्लू आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. स्वच्छता ही फक्त प्रशासनाची जबाबदारी नाही, ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. म्हणूनच थुंकीमुक्त कोल्हापूर ही केवळ मोहीम नाही, ती आपल्या संस्कारांची, जबाबदारीची आणि इतिहासाबद्दलच्या आदराची चळवळ आहे. आजच्या तरुणांकडे ऊर्जा आहे, विचार आहेत आणि बदल घडवण्याची ताकद आहे. जर कोल्हापूरच्या तरुणांनी ठरवलं तर ब्रह्मपुरी पुन्हा एकदा आदर्श ठिकाण बनू शकतं. चला, आज आपण एक संकल्प करूया. सार्वजनिक ठिकाणी थुंकणार नाही, इतरांनाही थुंकण्यापासून रोखू. आपण आपल्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान राखू. लक्षात ठेवा, ब्रह्मपुरी ही फक्त टेकडी नाही, ती कोल्हापूरच्या इतिहासाचे पहिले पान आहे. त्या पानावर घाणीचे डाग नकोत. चला, इतिहास जपूया. चला, संस्कार जपूया. चला, एकत्र येऊन थुंकीमुक्त ब्रह्मपुरी, आपण थुंकीमुक्त कोल्हापूर घडवूया.